नमस्कार छात्रों, इस अवधि के लिए 10वीं कक्षा के इस अवधि के लिए आप सभी को फिर से स्वागत करती हूँ। पिछले कक्षा में एक पाठ लेकर आई थी, वो है मेरा बचपन। हमारे राष्ट्रपति थे एपीजे अब्दुल कलाम जी के आत्मकथा अग्नि की उड़ान से एक अंश लेकर आधा पाठ पढ़ाई थी मैंने। आज हम अगले भाग को देखेंगे। जो हिस्सा है, बाकी हिस्सा है, उसको देखेंगे। पिछले कक्षा में हम लोग कलाम जी के जन्म के बारे में जाना। अब्दुल कलाम का जन्म रामेश्वरम में हुआ था। तमिलनाडु के रामेश्वरम में 15 अक्टूबर 1931 को हुआ था। एक मध्यम वर्गीय परिवार में हुआ था। पिता थे जैनुलाब्दीन, माता आशिमा। वे दोनों आदर्श दंपति थे, है ना। जैनुलाब्दीन की औपचारिक शिक्षा ना होने पर भी वे बहुत बुद्धिमान और उदारता की सच्ची भावना उनमें थी। वे पुश्तौनी घर में रहते थे। रामेश्वरम की मस्जिद वाली गली में पुश्तौनी घर में रहते थे। चूने पत्थर ईंट का बना हुआ पक्का घर था, बड़ा घर था। जैनुलाब्दीन, अब्दुल कलाम जी के पिता जैनुलाब्दीन आडंबरहीन व्यक्ति थे और ऐशो आराम वाली चीजों से दूर रहते थे। फिर भी घर में सभी आवश्यक चीजें समुचित मात्रा में उपलब्ध थी। अब्दुल कलाम जी का बाल्य जीवन यानी बचपन बहुत ही निश्चितता और सादगी में बीता। भौतिक एवं भावनात्मक दोनों दृष्टियों से। और आशिमा अब्दुल कलाम जी की माता है। अब्दुल कलाम जी सामान्यतः रसोई में बैठकर खाना खाया करता था। माँ केले का पत्ता बिछाती और फिर उसमें चावल, सुगंधित स्वादिष्ट सांबार, घर का बना हुआ अचार, नारियल की चटनी खाने में रहते थे। और रामेश्वरम में प्रतिष्ठित शिव मंदिर थे। वो तीर्थ स्थल होने के नाते बहुत प्रसिद्ध थे। अब्दुल कलाम जी के घर से 10 मिनट दूरी पर थे। और जिस इलाके में अब्दुल कलाम जी रहते थे, उस इलाके में बहुत मुस्लिम लोग थे और हिंदू परिवार के लोग भी थे। वे सब मिलजुल कर रहते थे। वे रोजाना मस्जिद को पिता के साथ जाते थे, है ना बच्चों। रामेश्वरम मंदिर के सबसे बड़े पुजारी पक्षी लक्ष्मण शास्त्री और जैनुलाब्दीन दोनों अभिन्न मित्र थे। दोनों मिलकर आध्यात्म का विचारों पर चर्चा करते थे। और जब अब्दुल कलाम जी प्रश्न पूछने के लायक बन गए, तब वो नमाज के बारे में पूछते हैं तो पिताजी कहते हैं, जब तुम नमाज पढ़ते हो तो तुम अपने शरीर से इतर ब्रह्मांड का एक हिस्सा बन जाते हो, जिससे दौलत, आयु, जाति या धर्म पंथ का कोई भेदभाव नहीं होता। कलाम जी के पिता सुबह पोपटने से पहले 4 बजे नमाज पढ़ने के साथ उनके पिताजी शुरुआत करते थे। और नमाज के बाद नारियल बाग जाते थे। 4 किलोमीटर दूरी पर थे। नारियल बाग जाते थे और करीबन दर्जन भर नारियल कंधे पर लिए पिताजी घर लौटते थे और बाद ही उनका नाश्ता होता था। यहाँ तक हमने जान लिया था ना। अब्दुल कलाम और जन्म रामेश्वरम 15 ಅಕ್ಟೋಬರ್ 1931ರಲ್ಲಿ ಅವರ ಜನನ ಆಗುತ್ತೆ. ತಂದೆ ಜೈನುಲಾಬ್ದೀನ್, ತಾಯಿ ಆಶಿಯಮ್ಮ. ಅವರು
ಈ ಸಮಾಜಿಗೆ ಒಬ್ಬ ಆದರ್ಶ ದಂಪತಿಗಳಾಗಿದ್ದರು. ಅವರು ಅವರ ಪೂರ್ವಿಕರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಇದ್ದರು, ಸಣ್ಣ ಎತ್ತರದ ಮನುಷ್ಯರಾಗಿದ್ದರು ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ. ಶಾರ್ಟ್ ಹೈಟ್. ಜೊತೆಗೆ ಅವರು ಮಸ್ಜಿದ್ ವಾಲಿ ಗಲ್ಲಿಯಲ್ಲಿ ಇದ್ದರು. ತಂದೆ ಆಡಂಬರಹೀನ ವ್ಯಕ್ತಿಯಾಗಿದ್ದರು. ಐಷೋ ಆರಾಮಾಲಿ ವಸ್ತುಗಳಿಂದ ದೂರ ಇರ್ತಾ ಇದ್ರು. ಜೊತೆಗೆ ಮನೆಗೆ ಬೇಕಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಅವಶ್ಯಕತೆಗಳನ್ನು ಪೂರೈಸ್ತಾ ಇದ್ರು. ಅದರಿಂದ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಅವರು ಹೇಳ್ಕೊತಾರೆ, ನನ್ನ ಬಾಲ್ಯ ಬಹಳ ನಿಶ್ಚಿಂತತೆಯಿಂದ ಮತ್ತು ಸರಳತೆಯಿಂದ ಕೂಡಿತ್ತು. ಭೌತಿಕವಾಗಿಯೂ ಭಾವನಾತ್ಮಕವಾಗಿಯೂ ನನ್ನ ಬಾಲ್ಯ ಬಹಳ ನಿಶ್ಚಿಂತತೆ ಮತ್ತು ಸರಳತೆಯಿಂದ ಕೂಡಿತ್ತು. ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಅವರು ತಾಯಿ ಜೊತೆ ಅಡುಗೆ ಮನೆಯಲ್ಲೇ ಕೂತ್ಕೊಂಡು ಊಟ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಅನುಭವನ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ತಾಯಿ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಅವರಿಗೆ ಬಾಳೆ ಎಲೆಯನ್ನು ಹಾಕಿ ಅದರಲ್ಲಿ ಅನ್ನವನ್ನು ಬಡಿಸಿ, ಸುಗಂಧಭರಿತ ಸಾಂಬಾರನ್ನು ಬಡಿಸಿ, ಮನೆಯಲ್ಲೇ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಉಪ್ಪಿನಕಾಯಿ ಮತ್ತು ಚಟ್ನಿಯನ್ನು ಬಡಿಸ್ತಾ ಇದ್ರು ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಇಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಹಾಗೆ ರಾಮೇಶ್ವರಮಲ್ಲಿ ಒಂದು ಪ್ರಸಿದ್ಧ ಶಿವ ಮಂದಿರ ಇದೆ. ಅದು ತೀರ್ಥಸ್ಥಳ, ಪ್ರಸಿದ್ಧ ತೀರ್ಥಸ್ಥಳ ಆಗಿದೆ. ಕಲಾಂ ಅವರ ಮನೆಯಿಂದ ಒಂದು 10 ನಿಮಿಷ ದೂರದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಅವರು ಯಾವ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿದ್ದರು, ಯಾವ ಇಲಾಖೆಯಲ್ಲಿದ್ದರು, ಇಲಾಖೆ ಅಂದರೆ ಪ್ರದೇಶ, ಯಾವ ಸ್ಥಳ, ಅಲ್ಲಿ ಮುಸಲ್ಮಾನರು ಭಾಳಷ್ಟು ಜನ ಇದ್ದರು. ಜೊತೆಗೆ ಕೆಲವು ಹಿಂದೂ ಪರಿವಾರದವರು ಕೂಡ ಇದ್ದರು. ಅವರಿಬ್ಬರು ಒಗ್ಗಟ್ಟಾಗಿರ್ತಿದ್ರು, ಹೊಂದಾಣಿಕೆಯಿಂದ ಇರ್ತಾ ಇದ್ರು. ಅವರ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಹಳೆಯ ಮಸೀದಿಗೆ ಪ್ರತಿದಿನ ತಂದೆ ಜೊತೆಗೆ ನಮಾಜ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಬರ್ತಾ ಇದ್ರು. ರಾಮೇಶ್ವರಮಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಮಂದಿರದ ಹಿರಿಯ ಪೂಜಾರಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪಕ್ಷಿ ಲಕ್ಷ್ಮಣ ಶಾಸ್ತ್ರಿ ಮತ್ತು ಅವರ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಅವರ ತಂದೆ ಅವಿಭಾಜ್ಯ ಅಂಗ, ಒಳ್ಳೆಯ ಸ್ನೇಹಿತರಾಗಿದ್ದರು, ಆತ್ಮೀಯ ಮಿತ್ರರಾಗಿದ್ದರು. ಅವರು ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ವಿಚಾರಗಳನ್ನು ಚರ್ಚೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು. ನಾನು ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳೋಷ್ಟು ದೊಡ್ಡವನಾದಾಗ ನಮಾಜ್ ಅದರ ಮಹತ್ವ ಏನು ಅಂತ ಕೇಳಿದಾಗ ತಂದೆಯವರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಏನಂತ, ನೀನು ನಮಾಜ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಕೂತ್ಕೊಂಡಾಗ ನೀನು ಇತರ ಬ್ರಹ್ಮಾಂಡಕ ಹಿಸ್ಸಾ ಬಂಜಾತೇವು, ನೀನು ಲೀನವಾಗಿ ಹೋಗ್ತೀಯ ಬ್ರಹ್ಮಾಂಡಕ್ಕೆ, ಅಂದರೆ ದೈವಿ ಭಕ್ತಿಯಲ್ಲಿ ಲೀನ ಆಗೋಗ್ತೀಯ. ಆಗ ಅದರಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಶ್ರೀಮಂತಿಕೆ ಆಗಲಿ, ವಯಸ್ಸಾಗಲಿ, ಯಾವುದೇ ಜಾತಿ ಆಗಲಿ, ಧರ್ಮ ಪಂಥ, ಯಾವುದೇ ಭೇದ ಭಾವ ಅದರಲ್ಲಿ ಇರೋದಿಲ್ಲ. ಎಲ್ಲರೂ ಒಂದೇ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಭಾವ ಇರ್ತದೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ತಾರೆ. ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ತಮ್ಮ ತಂದೆಯವರು ಪ್ರತಿದಿನ ಬೆಳಗ್ಗೆ ಆಗೋಕ್ಕೂ ಮುಂಚೆನೇ 4 ಗಂಟೆಗೆ ಎದ್ದು ನಮಾಜನ್ನು ಓದಿ, ನಮಾಜ್ ಓದೋದ್ರ ಜೊತೆಗೆ ಅವರ ಬೆಳಗ್ಗೆ ಶುರುವಾಗ್ತಾ ಇತ್ತು, ಬೆಳಗ್ಗೆ 4 ಗಂಟೆಗೆ. ಜೊತೆಗೆ ಅಲ್ಲಿಂದ ಅವರು ಮನೆಯಿಂದ 4 ಕಿಲೋಮೀಟರ್ ದೂರದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ತೆಂಗಿನ ತೋಟಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಅಲ್ಲಿಂದ ಡಜನ್ ಗಟ್ಟಲೆ ತೆಂಗಿನಕಾಯಿನ ತಮ್ಮ ಭುಜದ ಮೇಲೆ ಓದ್ಕೊಂಡು ಮನೆಗೆ ಬಂದ ಮೇಲೇ ಅವರು ತಿಂಡಿಯನ್ನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು. ಮಕ್ಕಳ ಇಲ್ಲಿವರೆಗೂ ನಾವು ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ವಿ ಅಲ್ಲ. ಮುಂದೆ ನೋಡೋಣ, आगे चलेंगे. पाठ का जो बचा हुआ पाठ है उनके बारे में जानकारी प्राप्त करते जाएंगे. पुस्तक खोलेंगे जी, खोलिए, देखिए, आप भी मेरे साथ पढ़ते जाइए. जब पिताजी ने लकड़ी की नौकाएं बनाने का काम शुरू किया, उस समय मैं 6 साल का था. ये नौकाएं तीर्थ यात्रियों को रामेश्वरम से धनुषकोटी सेतुकराई भी कहा जाता है. रामेश्वरम से धनुषकोटी तक लाने ले जाने के काम आती थी. एक स्थानीय ठेकेदार अहमद जलालुद्दीन के साथ पिताजी समुद्र तट के पास नौकाएं बनाने लगे. बाद में अहमद जलालुद्दीन की मेरी बड़ी बहन जोहरा के साथ शादी हो गई. नौकाओं को आकार लेते हुए मैं गौर से देखता था.
पिताजी का कारोबार काफी अच्छा चल रहा था। एक दिन 100 मील प्रति घंटे की रफ्तार से हवा चली और समुद्र में तूफान आ गया। तूफान में सेतुकराई के कुछ लोग और हमारी नावें बह गई। उसी में पाम्बन पुल भी टूट गया और यात्रियों से भरी ट्रेन दुर्घटनाग्रस्त हो गई। तब तक मैंने सिर्फ समुद्र की खूबसूरती को ही देखा था। उसकी अपार एवं अनियंत्रित ऊर्जा ने मुझे हतप्रभ कर दिया। उम्र में काफी फर्क होने के बावजूद अहमद जलालुद्दीन मेरे अंतरंग मित्र बन गए। वह मुझसे करीबन 15 साल बड़े थे और मुझे आजाद कहकर पुकारा करते थे। हम दोनों रोजाना शाम को दूर तक साथ घूमने जाया करते। हम मस्जिद वाली गली से निकलते और समुद्र के रेतीले तट पर चल पड़ते। मैं और जलालुद्दीन प्रायः आध्यात्मिक विषयों पर बातें करते। प्रसंगवश मुझे यहाँ यह भी उल्लेख कर देना चाहिए कि पूरे इलाके में सिर्फ जलालुद्दीन ही थे जो अंग्रेजी में लिख सकते थे। मेरे परिचितों में जलालुद्दीन के बराबर शिक्षा का स्तर किसी का भी नहीं था और न ही किसी को उनके बराबर बाहरी दुनिया के बारे में पता था। जलालुद्दीन मुझे हमेशा शिक्षित व्यक्तियों, वैज्ञानिक खोजों, समकालीन साहित्य और चिकित्सा विज्ञान की उपलब्धियों के बारे में बताते रहते थे। वही थे जिन्होंने मुझे सीमित दायरे से बाहर निकालकर नई दुनिया का बोध कराया। मेरे बाल्यकाल में पुस्तकें एक दुर्लभ वस्तु की तरह हुआ करती थी। हमारे यहाँ स्थानीय स्तर पर एक पूर्व क्रांतिकारी या कहिए उग्र राष्ट्रवादी STR मानिकम का निजी पुस्तकालय था। उन्होंने मुझे हमेशा पढ़ने के लिए उत्साहित किया। मैं अक्सर उनके घर से पढ़ने के लिए किताबें ले आया करता था। दूसरे जिस व्यक्ति का मेरे बाल जीवन पर गहरा असर पड़ा वह मेरे चचेरे भाई शमशुद्दीन थे। वह रामेश्वरम में अखबारों के एकमात्र वितरक थे। अखबार रामेश्वरम स्टेशन पर सुबह की ट्रेन से पहुंचते थे जो पाम्बन से आती थी। इस अखबार एजेंसी को अकेले शमशुद्दीन ही चलाते थे। रामेश्वरम में अखबारों की जुमला 1000 प्रति बिकती थी। बचपन में मेरे 3 पक्के दोस्त थे, रमानंद शास्त्री, अरविंदन और शिव प्रकाश। वे तीनों ही ब्राह्मण परिवारों से थे। रमानंद शास्त्री तो रामेश्वरम मंदिर के सबसे बड़े पुजारी पक्षी लक्ष्मण शास्त्री का बेटा था। अलग अलग धर्म पालन पोषण पढ़ाई लिखाई को लेकर हम में से किसी भी बच्चे ने कभी भी आपस में कोई भेदभाव महसूस नहीं किया। बच्चों, आप लोग भी मेरे साथ पढ़े ना। पाठ का सारांश की ओर चलेंगे। पिछले कक्षा में आधा सारांश महत्व को जाने थे ना। अब बचा हुआ जो भाग है उसके सारांश को देखेंगे। अब बच्चों, अब्दुल कलाम जी कहते हैं, मैंने अपनी विज्ञान एवं प्रौद्योगिकी की सारी जिंदगी में पिताजी की बातों का अनुसरण करने की कोशिश की है। अब्दुल कलाम ಅವರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, अपनी विज्ञान एवं प्रौद्योगिकी की सारी जिंदगी में पिताजी की बातों का अनुसरण करने की कोशिश की है। ಅವರು ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಅವರು ತಮ್ಮ ಇಡೀ ಜೀವನದಲ್ಲಿ
ವೈಜ್ಞಾನಿಕತೆ ಮತ್ತು ತಾಂತ್ರಿಕತೆಯನ್ನು ಅನುಸರಿಸ್ತಾ ಇದ್ರೂ ಕೂಡ ಅವರು ತಮ್ಮ ತಂದೆಯವರ ಮಾತುಗಳನ್ನು ಪಾಲಿಸ್ತಾ ಇದ್ರು. ತಮ್ಮ ತಂದೆಯವರ ಮಾತುಗಳನ್ನು ಅವರು ಪಾಲಿಸುವ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು, ಪಾಲಿಸ್ತಾ ಇದ್ರು ಅವರು. मैंने उन बुनियादी सत्यों को समझने का भरसक प्रयास किया है कि ऐसी कोई दैवी शक्ति जरूर है जो हमें भ्रम, दुखों, विषाद और असफलता से छुटकारा दिलाती है तथा सही रास्ता दिखाती है. ಅವರ ತಂದೆಯವರ ಮಾರ್ಗದರ್ಶನದಿಂದ ಅವ್ರು ಏನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ನಮ್ಮ ನಡುವೆ ಒಂದು ಏನೋ ದೈವಿ ಶಕ್ತಿ ಇದೆ, ಅದು ನಮ್ಮನ್ನು ದುಃಖದಿಂದ, ವಿಷಾದದಿಂದ, ಭ್ರಮೆಯಿಂದ ಅದು ಹೊರಗೆ ತಂದು ನಮ್ಮನ್ನು ಅವುಗಳಿಂದ ದೂರ ಮಾಡಿ ಅದು ನಮಗೆ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಸರಿಯಾದ ಮಾರ್ಗವನ್ನು ತೋರಿಸುತ್ತೆ, ಸರಿಯಾದ ದಾರಿಯನ್ನು ತೋರಿಸುತ್ತೆ. ಏನೋ ಒಂದು ದೈವಿ ಶಕ್ತಿ ಇದೆ, ಅದು ನಮ್ಮನ್ನು ನಮ್ಮ ಭ್ರಮೆಯಿಂದ, ದುಃಖದಿಂದ ಹೊರಗೆ ತಂದು ನಮಗೆ ಸರಿಯಾದ ಮಾರ್ಗವನ್ನು ತೋರಿಸುತ್ತೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. जब पिताजी ने लकड़ी की नौकाएं बनाने का काम शुरू किया, उस समय मैं 4 साल का था. ಅವರ ತಂದೆಯವರು ಜೈನುಲಾಬುದ್ದೀನ್ ಯಾವಾಗ ಅವರು ಒಂದು ಕಟ್ಟಿಗೆ ಒಂದು ನೌಕೆಗಳನ್ನು ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡಿದ್ರು, ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಅವರು ಕೇವಲ 6 ವರ್ಷದವರಾಗಿದ್ದರು. कितने साल के थे? 6 साल के थे. जब पिताजी ने लकड़ी की नौकाएं बनाने का काम शुरू किया, उस समय अब्दुल कलाम 6 साल का था. ये नौकाएं तीर्थयात्रियों को रामेश्वरम से धनुषकोडी सेतुकराई भी कहा जाता है. रामेश्वरम से धनुषकोडी तक लाने ले जाने का काम आती थी. ಅವರೇನು ನೌಕೆಗಳನ್ನು ರೆಡಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು, ಆ ನೌಕೆಗಳು ತೀರ್ಥಯಾತ್ರಿಗಳಿಗೆ ರಾಮೇಶ್ವರಂನಿಂದ ಧನುಷ್ಕೋಡಿ ಮತ್ತು ಧನುಷ್ಕೋಡಿಯಿಂದ ರಾಮೇಶ್ವರಂಗೆ ಪ್ರಯಾಣ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಅನುಕೂಲ ಆಗ್ತಕ್ಕಂಥದ್ದಾಗಿತ್ತು. एक स्थानीय ठेकेदार अहमद जलालुद्दीन के साथ पिताजी समुद्र तट के पास नौकाएं बनाने लगे. एक स्थानीय ठेकेदार मने लोकल कांट्रैक्टर ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ, ಗುತ್ತಿಗೆದಾರ. ठेकेदार ಮನೆ ಗುತ್ತಿಗೆದಾರ, ಲೋಕಲ್ ಸ್ಥಳೀಯ ಗುತ್ತಿಗೆದಾರನ ಜೊತೆ ಸೇರಿಕೊಂಡು ಜಲಾಲುದ್ದೀನ್ ಅವ್ರ ಜೊತೆ ಸೇರಿಕೊಂಡು ಸಮುದ್ರ ತಟದಲ್ಲಿ ನೌಕೆಗಳನ್ನು ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತಾರೆ. बाद में अहमद जलालुद्दीन की मेरी बड़ी बहन जोहरा के साथ शादी हो गई. ನಂತರ ಅವರು ಅವರ ಅಕ್ಕ ಜೋಹರಾ ಜೊತೆ ಜಲಾಲುದ್ದೀನ್ ಮದುವೆ ಆಗ್ತದೆ, ಅವರಿಗೆ ಕೊಟ್ಟು ಮದುವೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ. नौकाओं को आकार लेते हुए मैं गौर से देखता था. ಅವುಗಳಿಗೆ ಆಕಾರ ಕೊಡ್ತಾರೆ, ರೆಡಿ ಮಾಡ್ತಾರಲ್ಲ ಅಂತ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಬಹಳ ಗೌರ್ಸೆ ಅಂದರೆ ಒಂದು ಏಕಾಗ್ರತೆಯಿಂದ ಅದನ್ನು ನೋಡ್ತಾ ಇದ್ರು ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಅವರು. ಪಿತಾಜಿ ಕಾ ಕಾರೋಬಾರ್ ಕಾಫಿ ಅಚ್ಚಾ ಚಲ್ ರಹಾ ತಾ. ಅವರ ಒಂದು ಏನು ಕಾರ್ಯ ಇದೆ, ಕೆಲಸ ಇದೆ, ಉದ್ಯೋಗ ಇದೆ, ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿ ನಡೀತಾ ಇತ್ತು. एक दिन 100 मील प्रति घंटे की रफ्तार से हवा चली और समुद्र में तूफान आ गया. एक बार क्या हुआ, 1964 ಈ ಘಟನೆ ನಡೆದಿರೋದು. ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಅವರು, एक दिन 100 मील प्रति घंटे की रफ्तार से हवा चली और समुद्र में तूफान आ गया. ಎಷ್ಟು ವೇಗವಾಗಿ ಚಂಡಮಾರುತ ಅಂದರೆ 100 ಮೀಟರ್, ಒಂದು 100 ಮೀಲ್ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ, 100 ಮೀಲ್ ಪ್ರತಿ ಗಂಟೆ, ಅಷ್ಟು ವೇಗವಾಗಿ ಆ ಚಂಡಮಾರುತ ಬಂತು. तूफान में सेतु कराई के कुछ लोग और हमारी नावें बह गई. ಆ ಬಂದಂತಹ ಚಂಡಮಾರುತದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ನೌಕೆಗಳು ಮತ್ತು ಕೆಲವು ಜನಗಳು ಕೂಡ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಮುಳುಗೋದ್ರು. उसी में पाम्बन पुल भी टूट गया
और यात्रियों से भरी ट्रेन दुर्घटनाग्रस्त हो गई. ಅದೇ ತೂಫಾನಲ್ಲಿ ಚಂಡಮಾರುತದಲ್ಲಿ ಪಾಂಬನ್ ಬ್ರಿಡ್ಜ್ ಏನಿತ್ತು ಆ ಬ್ರಿಡ್ಜು ಒಡೆದೋಗಿ ಆ ಟ್ರೈನಿಗೂ ಕೂಡ ದುರ್ಘಟನೆ ಆಗಿ ಅಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಜನಗಳು ಕೂಡ ಒಂದು ಸಾವನ್ನಪ್ತಾರೆ. तब तक मैंने सिर्फ समुद्र की खूबसूरती को ही देखा था. उसकी अपार एवं अनियंत्रित ऊर्जा ने मुझे हतप्रभा कर दिया. ನಾನು ಅಲ್ಲಿವರೆಗೂ ಸಮುದ್ರದ ಒಂದು ಸೌಂದರ್ಯವನ್ನಷ್ಟೇ ನೋಡಿದ್ದೆ. ನಾನು ಈ ರೀತಿಯ ಒಂದು ದುರ್ಘಟನೆಯನ್ನು ನಾನು ನೋಡಿರಲಿಲ್ಲ. ಆದರೆ ಈ ಒಂದು ದುರ್ಘಟನೆ ನಿಜವಾಗ್ಲೂ ಕೂಡ ಒಂದು ಅಪಾರವಾದ ಶಕ್ತಿಯಿಂದ ಒಂದು ಆ ದುರ್ಘಟನೆ ಆಗಿದ್ದು ಅದನ್ನು ನೋಡಿ ಅಲ್ಲಿವರೆಗೂ ನಾನು ನೋಡಿರಲಿಲ್ಲ. ನಿಸ್ತೇಜನಾದೆ ನಾನು. ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಅವರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಜಲಾಲುದ್ದೀನ್ ಅವ್ರ ಜೊತೆ ಸೇರಿಕೊಂಡು ನೌಕೆಗಳನ್ನು ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡಿದ್ರು. ಚೆನ್ನಾಗಿ ನಡೀತಾ ಇತ್ತು ನಮ್ಮ ಕಾರ್ಯಭಾರ. ಆದರೆ ಒಂದು ಸಲ 1964 ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಒಂದು ದಿನ ಆ ಸಮುದ್ರದಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ಚಂಡಮಾರುತ ಬಂತು. ಅದರಿಂದ ನಮ್ಮ ನೌಕೆಗಳು ಮುಳುಗೋಯ್ತು, ಜನಗಳು ಕೂಡ ಮುಳುಗೋದ್ರು. ಪಾಂಬನ್ ಬ್ರಿಡ್ಜ್ ಏನಿತ್ತು ಅದು ಕೂಡ ಬ್ರಿಡ್ಜು ಕೂಡ ಮುರಿದೋಯ್ತು. ಅಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಂತಹ ಟ್ರೈನು ಕೂಡ ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆಯಿತು. ಇಂತಹ ಭಯಂಕರವಾದ ಒಂದು ಇದನ್ನು ನಾನು ಫಸ್ಟ್ ಟೈಮ್ ನಾನು ನೋಡಿದ್ದು. ಅಲ್ಲಿವರೆಗೂ ಸಮುದ್ರದ ಒಂದು ಸೌಂದರ್ಯವನ್ನು ನಾನು ನೋಡಿದ್ದೇ ಹೊರತು ಈ ಥರ ದುರ್ಘಟನೆಯನ್ನು ನಾನು ನೋಡಿರಲಿಲ್ಲ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ತಾರೆ. उम्र में काफ़ी फर्क होने के बावजूद अहमद जलालुद्दीन मेरे अंतरंग मित्र बन गए. ವಯಸ್ಸಲ್ಲಿ ಅಂತರತೆ ಇದ್ರೂ ಕೂಡ ಜಲಾಲುದ್ದೀನ್ ಯಾರು? बड़ी बहन जोहरा के पति थे, जीजा थे, है ना. ಬಹಳಷ್ಟು ಅಂತರ ಇದ್ರೂ ಕೂಡ ಅವರು ನನ್ನ ಆತ್ಮೀಯ ಗೆಳೆಯರಾಗಿದ್ದರು. ಅಂತರಂಗಕ್ಕೆ ಮಿತ್ರತೆ. वहाँ मुझसे करीबन 15 साल बड़े थे और मुझे आज़ाद कहकर पुकारा करते थे. ಅವರು ನನ್ನಿಂದ 15 ವರ್ಷ ದೊಡ್ಡವರಿದ್ರು. ನನ್ನನ್ನು ಆಜಾದ್ ಅಂತೇಳಿ ಕರೀತಾ ಇದ್ರು. ಒಂದು ಅಷ್ಟು ವಯಸ್ಸಿನ ಅಂತರ ಇದ್ರೂ ಕೂಡ ಅವರಿಬ್ಬರು ಅಂತರಂಗ ಮಿತ್ರ ಬಂದೇ ಇತ್ತೆ. ಆತ್ಮೀಯ ಗೆಳೆಯರಾಗಿದ್ರು ಅವರಿಬ್ಬರು. हम दोनों रोजाना शाम को दूर तक साथ घूमने जाया करते. ನಾವು ಪ್ರತಿದಿನ ನಾವು ವಾಕಿಂಗ್ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ವಿ ದೂರ ತನಕ. ನಾವು मस्जिद वाली गली से निकलते और समुद्र के रेतीले तट पर चल पड़ते. ನಮ್ಮ ಗಲ್ಲಿಯಿಂದ ಹೊರಟು ಸಮುದ್ರದ ಒಂದು ಮರಳಿನ ಹತ್ರ ಹೋಗಿ ಅಲ್ಲಿ ಅಂದರೆ ಸಮುದ್ರದ ತಟದಲ್ಲಿ ಹೋಗಿ ನಾವು ವಾಕ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ವಿ ನಾವು. मैं और जलालुद्दीन प्रायः आध्यात्मिक विचारों पर विषयों पर बातें करते, चर्चा करते. ನಾವಿಬ್ಬರು ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ವಿಚಾರಗಳನ್ನು ನಾವು ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ವಿ. ಯಾವ ವಿಚಾರಗಳನ್ನು ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ರು? आध्यात्मिक बातों पर विचार करते थे, बात करते थे. प्रसंगवश मुझे यह भी उल्लेख कर देना चाहिए कि पूरे इलाके में सिर्फ जलालुद्दीन ही थे जो अंग्रेजी में लिख सकते थे. ನಾನು ಇನ್ನೊಂದು ವಿಚಾರನ ಹಂಚ್ಕೊಳ್ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಏನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ, ನಮ್ಮ ಇಡೀ ಇಲಾಖೆ ಅಂದರೆ ನಮ್ಮ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ, ನಮ್ಮದೇನು ಪ್ರದೇಶ ಇತ್ತು ಆ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಕೇವಲ ಜಲಾಲುದ್ದೀನ್ ಮಾತ್ರ ಇಂಗ್ಲೀಷನ್ನು ಓದ್ತಾ ಇದ್ರು, ಬರೀತಾ ಇದ್ರು. ಅಂದರೆ ಅವರು ಓದ್ಕೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ವ್ಯಕ್ತಿಯಾಗಿದ್ದರು. मेरे परिचितों में जलालुद्दीन के बराबर शिक्षा का स्तर किसी का भी नहीं था और ना ही किसको उनके बराबर बाहरी दुनिया के बारे में पता था. ನನ್ನ ಪರಿಚಿತರಲ್ಲಿ ಜಲಾಲುದ್ದೀನ್ ಅಷ್ಟು ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ಪಡೆದವರು ಯಾರೂ ಇರಲಿಲ್ಲ. ಜೊತೆಗೆ ಅವ್ರ ಥರ ಹೊರಗಿನ ಒಂದು ನಾಲೆಡ್ಜ್ ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ, ಹೊರ ಪ್ರಪಂಚದ ನಾಲೆಡ್ಜ್ ತುಂಬ ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ರು. ಅವರಿಗೆ ತುಂಬ ಹೊರಜ್ಞಾನ ಇತ್ತು. ಅವರು ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ಪಡೆದಿದ್ರು. ಅವರ ಸಮೂಹವಾಗಿ ಯಾರೂ ನಮ್ಮ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ಪಡೆದಿರಲಿಲ್ಲ. जलालुद्दीन मुझे हमेशा शिक्षित व्यक्तियों
वैज्ञानिक खोजों, समकालीन साहित्य और चिकित्सा विज्ञान की उपलब्धियों के बारे में बताते रहते और ಯಾವಾಗಲೂ ನನಗೆ ಶಿಕ್ಷಿತ ವ್ಯಕ್ತಿಗಳ ಬಗ್ಗೆ ಶಿಕ್ಷಿತ ವ್ಯಕ್ತಿಗಳ ಪರಿಚಯವನ್ನು ಮಾಡಿಸ್ತಾ ಇದ್ರು. ವೈಜ್ಞಾನಿಕ ಸಂಶೋಧನೆಗಳ ಬಗ್ಗೆ ತಿಳಿಸ್ತಾ ಇದ್ರು. ಹಾಗೆ ಸಮಕಾಲೀನ ಸಾಹಿತ್ಯ ಏನು ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಏನು ಸಾಹಿತ್ಯ ಇತ್ತು ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ನನಗೆ ತಿಳಿಸ್ಕೊಡ್ತಾ ಇದ್ರು. ಅವ್ರ ಚಿಕಿತ್ಸಾ ವಿಜ್ಞಾನ ಕಿ ಉಪಲಬ್ಧಿ, ಆ ಚಿಕಿತ್ಸಾ ವಿಜ್ಞಾನದ ಒಂದು ಸಫಲತೆ ಏನಿದೆ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ತಿಳಿಸ್ಕೊಡ್ತಾ ಇದ್ರು ಅವರು. वही थे जिन्होंने मुझे सीमित दायरे से बाहर निकालकर नई दुनिया का बोध कराया. वही थे ಸೀಮಿತ ಜೋ ದಾರಿ ತೆ ಏನು ಅವರ ಒಂದು ಸೀಮಿತ ಒಂದು ಇದಿತ್ತು ಅದರಿಂದ ಹೊರ ತಂದು ಹೊಸ ಪ್ರಪಂಚವನ್ನು ತಿಳಿಸ್ಕೊಟ್ರು, ಹೊಸ ಪ್ರಪಂಚದ ಜ್ಞಾನವನ್ನು ಅವರಲ್ಲಿ ಬೆಳೆಸಿದ್ರು. ಅಂತಹ ಒಂದು ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಅವರು ಒಂದು ಕಡೆ ಹೇಳ್ತಾರೆ, ಜ್ಞಾನ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ನಿಂತ ನೀರಾಗಬಾರ್ದು ಅಂತ, ಅದು ಸದಾ ಒಂದು ಹೆಚ್ಚುತ್ತಲೇ ಇರಬೇಕದು. ಜ್ಞಾನ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ನಿಂತ ನೀರಾಗಬಾರ್ದು, ಹೆಚ್ಚುತ್ತಲೇ ಇರಬೇಕು ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ಅವರೇ ಉದಾಹರಣೆ. ಅವರು ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ ಅಧ್ಯಯನ ಮಾಡ್ತಾನೆ ಬಂದರು. ಅನೇಕ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾನಿಲಯಗಳಿಂದ ಡಾಕ್ಟರೇಟ್ ಪದವಿಯನ್ನು ಪಡ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಅಷ್ಟೊಂದು ಜ್ಞಾನವಂತರಾಗಿದ್ದರು ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಅವರು. ಹಾಗೆ ಅವರೊಂದು ಕಡೆ ಹೇಳ್ತಾರೆ, ಸೋಲೋದು ಸುಲಭ, ಗೆಲ್ಲೋದು ಏನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಕಷ್ಟ ಅಂತಕ್ಕಂಥ ಹೇಳ್ತಾರೆ. ಗೆಲ್ಲಬೇಕು ಅಂದರೆ ನಾವು ಕಠಿಣ ಪರಿಶ್ರಮವನ್ನು ಮಾಡ್ತಾನೆ ಇರಬೇಕು. ಪರಿಶ್ರಮ ಪಟ್ಟಾಗ ಮಾತ್ರ ನಾವು ಗೆಲ್ಲೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗ್ತದೆ. ಜೀವನದಲ್ಲಿ ನಾವು ಕಠಿಣ ಪರಿಶ್ರಮ ಮಾಡಿದಾಗ ಮಾತ್ರ ನಾವು ಸುಖವನ್ನು ಪಡೆಯೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗ್ತದೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತುಗಳನ್ನು ಅವ್ರು ಯಾವಾಗಲೂ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು. ಅದರಲ್ಲೂ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗಂತೂ ಸ್ಫೂರ್ತಿಯ ಸೆಲೆ ಆಗಿದ್ದರು ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಅವರು. ಹಾಗೆ ಅವರಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಏನು ಸೀಮಿತ ದಾಯರೆ ಇದೆ ಅದರ ಒಂದು ಇದರಿಂದ ಹೊರಗೆ ತಂದಿದ್ದು ಜಲಾಲುದ್ದೀನ್ ಅವರು. मेरे बाल्यकाल में पुस्तकें एक दुर्लभ वस्तु की तरह हुआ करती थी. ನನ್ನ ಬಾಲ್ಯಕಾಲದಲ್ಲಿ ಪುಸ್ತಕ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ದುರ್ಲಭ ವಸ್ತು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅಂದರೆ ಕಠಿಣಾಯಿಸಿ ಮಿಲ್ನೆವಾದ, अत्यंत विरल ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು, ಅಪರೂಪ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. हमारे यहाँ स्थानीय स्तर पर एक पूर्व क्रांति या कहिए उग्र राष्ट्रवादी STR मानिकम का निजी पुस्तकालय था. ಅವರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಸ್ಥಾನೀಯ ಸ್ತರ ಅಂದರೆ ಲೋಕಲ್ ಲೆವೆಲ್ ಅಂತ ಏನೋ ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ, ಲೋಕಲ್ ಲೆವೆಲ್ ಅಲ್ಲಿಯ ಒಂದು ಕ್ರಾಂತಿಕಾರಿ ಅಥವಾ ರಾಷ್ಟ್ರವಾದಿ ಅಂತಲೇ ಹೇಳಿ STR ಮಾನಿಕಂ ಅವರ ನಿಜಿ ಪುಸ್ತಕಾಲಯ, ಪರ್ಸನಲ್ ಲೈಬ್ರರಿ ಇತ್ತು, ಅವ್ರದ್ದೇ ಆದ ಒಂದು ಲೈಬ್ರರಿ ಇತ್ತು. उन्होंने मुझे हमेशा पढ़ने के लिए उत्सुक किया. ಅವರು ನನಗೆ ಯಾವಾಗಲೂ ಓದೋದಕ್ಕೆ ಉತ್ಸಾಹವನ್ನು ತುಂಬುತ್ತಾ ಇದ್ರು. उत्साहವನ್ನು ತುಂಬೋದ್ರ ಜೊತೆಗೆ मैं अक्सर उनके घर से पढ़ने के लिए किताबें ले आया करता था. ಪುಸ್ತಕಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟು ಕಳಿಸೋರು ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಅವರು ಕೂಡ ಅವರ ಮನೆಗೆ ಹೋಗಿ ಪುಸ್ತಕಗಳನ್ನು ಓದೋದಕ್ಕೆ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಬರ್ತಾ ಇದ್ರು. ಯಾರ ಮನೆಗೆ ಹೋಗಿ? STR मानिकम, एक क्रांतिकारी कहिए या राष्ट्रवादी कहिए, वो उनके घर जाकर पुस्तक लेकर आकर पढ़ते थे. और दूसरे व्यक्ति के बारे में कह रहे हैं अब्दुल कलाम जी, दूसरे जिस व्यक्ति का मेरे बाल जीवन पर गहरा असर पड़ा वह मेरे चचेरे भाई शमशुद्दीन थे. ನನ್ನ ಜೀವನದಲ್ಲಿ ಬಹಳ ಒಂದು ಇದು ಆಗಿದ್ದು ಅಂತಂದರೆ, ಅನುಭವ ಆಗಿದ್ದು ಅಂತಂದರೆ, ಪ್ರಭಾವ ಅಸರ್ ಪಡೋದ್ರ ಪ್ರಭಾವ ಆಗಿದ್ದು ಅಂತಂದರೆ ನನ್ನ ಚಚೇರೆ ಬಾಯಿ ಶಂಶುದ್ದೀನ್ ಅವರಿಂದ ಬಹಳ ಪ್ರಭಾವಿತನಾದೆ. वह रामेश्वरम में अखबारों के ಏಕಮಾತ್ರ ವಿತರಕತೆ. ರಾಮೇಶ್ವರಂನಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪತ್ರಿಕೆಗಳ ನ್ಯೂಸ್ ಪೇಪರ್ ಸಮಾಚಾರ ಪತ್ರಿಕೆಗಳ ಒಬ್ಬರೇ ವಿತರಕರಾಗಿತ್ತು. ಅವರೊಬ್ಬರೇ ಆ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ವಿತರಕರಾಗಿದ್ದು. अखबार स्टेशन रामेश्वरम स्टेशन पर सुबह की ट्रेन से पहुंचते थे जो पाम्बन से आती थी. न्यूज़ पेपर
ರಾಮೇಶ್ವರಂ ಸ್ಟೇಷನ್ಗೆ ಬೆಳಗಿನ ಟ್ರೈನಿಗೆ ಬರ್ತಾ ಇತ್ತು. ಅದು ಎಲ್ಲಿಂದ ಬರ್ತಾ ಇತ್ತು? ಪಾಂಬನ್ನಿಂದ ಬರ್ತಾ ಇತ್ತು. इस अखबार एजेंसी को अकेले शमशुद्दीन ही चलाते थे. ಒಂದು ಸಮಾಚಾರ ಪತ್ರದ ಏಜೆನ್ಸಿ ಕೇವಲ ಶಂಶುದ್ದೀನ್ ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ರು. रामेश्वरम में अखबारों की जुमला 1000 प्रतियां बिकती थी. ರಾಮೇಶ್ವರಂ ಅಲ್ಲಿ ಕುಲ್ ಒಟ್ಟು 1000 ಪ್ರತಿಗಳು ಮಾರಾಟ ಆಗ್ತಾ ಇತ್ತು. ಜುಮ್ಲಾ ಅಂದರೆ ಒಟ್ಟು 1000 ಪ್ರತಿಗಳು ಮಾರಾಟ ಆಗ್ತಾ ಇತ್ತು. और एक विषय को यहाँ पर प्रस्तुत किया है अब्दुल कलाम जी. बचपन में मेरे 3 पक्के दोस्त थे. ಒಳ್ಳೆ ಮಿತ್ರರಾಗಿದ್ರು, ಪಕ್ಕಾ ದೋಸ್ತ್ ಅಂತೀವಲ್ಲ. ಯಾರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ರಮಾನಂದ ಶಾಸ್ತ್ರಿ, ಅರವಿಂದನ್ और ಶಿವಪ್ರಕಾಶ್. रमानंद शास्त्री, अरविंदन, शिव प्रकाश. मैं और ये तीनों पक्के दोस्त थे बचपन में. ये तीनों ही ब्राह्मण परिवार से थे. 3 ಜನರು ब्राह्मण परिवारದವರಾಗಿದ್ರು. रमानंद शास्त्री तो रामेश्वरम मंदिर के सबसे बड़े पुजारी पक्षी लक्ष्मण शास्त्री का बेटा था. ರಮಾನಂದ ಶಾಸ್ತ್ರಿ ಯಾರಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಶಿವ ಮಂದಿರ ರಾಮೇಶ್ವರಮಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಂದಿರದ ಹಿರಿಯ ಪೂಜಾರಿ पक्षी लक्ष्मण शास्त्रिಯವರ ಮಗ. अलग अलग धर्म, पालन पोषण, पढ़ाई लिखाई को लेकर हम में से किसी भी बच्चे ने कभी भी आपस में कोई भेदभाव महसूस नहीं किया. ನಾವು ಬೇರೆ ಬೇರೆ ಧರ್ಮದವರಾಗಿದ್ರೂ ಕೂಡ ಯಾವತ್ತೂ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಪಡಾಯಿ ಲಿಖಾಯಿ ಆಗಿರ್ಬೋದು, ಪಾಲನೆ ಪೋಷಣೆ ಆಗಿರ್ಬೋದು, ಇದರಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಭೇದ ಭಾವವನ್ನು ಅನುಭವಿಸಿಲ್ಲ ನಾವು. ಭೇದ ಭಾವನೆ ಇರಲಿಲ್ಲ. ಮಹಸೂಸ್ ಅಂದರೆ ಅನುಭವ. ಅದು ಯಾವುದರಲ್ಲೂ ಕೂಡ ನಮಗೆ ಭೇದ ಭಾವದ ಅನುಭವ ಆಗಿಲ್ಲ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಈ ಲೇಖಕರು ಯಾರು ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಅವರ ಬಗ್ಗೆ ಹೇಳ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. बच्चों अब तक आप लोगों ने पाठ सुना ना अब्दुल कलाम जी की आत्मकथा अग्नि की उड़ान. उनमें से एक छोटा सा अंश है. ನಾನು ಹೇಳೋದಾದರೆ ನಿಮಗೆ ಸಾಧ್ಯ ಆದರೆ ಆ ಪುಸ್ತಕವನ್ನು ತೆಗೆದು ಓದಿ. ಅವರ ಇನ್ಸ್ಪಿರೇಷನ್ ಜೋ ಬಾತೆ ಹೇ ಅಲ್ವಾ, ಅವರು ಪ್ರೋತ್ಸಾಹಿಸ್ತಕ್ಕಂಥ, ಅದರಲ್ಲೂ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗಂತೂ ಬಹಳ ಪ್ರೋತ್ಸಾಹವನ್ನು ನೀಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಹಾನ್ ವ್ಯಕ್ತಿ ಅಂತಲೇ ಹೇಳ್ಬೋದು. ठीक है बच्चों, अब हम प्रश्न की ओर चलेंगे. बताएंगे ना अब तक आप लोगों ने पाठ सुना है ना बच्चों? अब्दुल कलाम जी के बचपन में दुर्लभ वस्तु क्या थी? हाँ बच्चों, बचपन में अब्दुल कलाम के दुर्लभ वस्तु पुस्तकें थी. अब्दुल कलाम जी के चचेरे भाई कौन थे? कौन थे चचेरे भाई? हाँ बच्चों, जलालुद्दीन थे. जलालुद्दीन नहीं ना, शमशुद्दीन थे. चचेरे भाई कौन थे? शमशुद्दीन थे. जलालुद्दीन कौन है? जलालुद्दीन तो अब्दुल कलाम जी के जीजा हैं, है ना. अब्दुल कलाम का बचपन बहुत ही निश्चिंतता और सादगी में बीतने के कारण क्या है? अब्दुल कलाम के पिता आडंबरहीन व्यक्ति थे. ऐशो आराम वाली चीजों से दूर रहते थे. बावजूद घर में जो आवश्यक वस्तु सुलभता से प्राप्त होते थे, इसलिए अब्दुल कलाम की बचपन निश्चिंतता और सादगी में बीता. जैनुल आबदीन नमाज के बारे में क्या कहते हैं? नमाज से लोगों के बीच भाईचारे की भावना बढ़ती है ना. और कहते हैं कि जब तुम नमाज पढ़ते हो तो तुम अपने शरीर से इतर ब्रह्मांड का एक हिस्सा बन जाते हो, जिससे दौलत, आयु, जाति, धर्म, पंथ कोई का भेदभाव नहीं होता.
अच्छा बच्चों, अब हम अभ्यास कार्य में जो कुछ व्याकरण अंश है उसकी ओर चलेंगे। देखिए यहाँ पर मुहावरे की ओर चलेंगे। मल्टीपल चॉइस क्वेश्चन में ये जरूर होंगे, मुहावरे का एक प्रश्न होंगे। पौपटना, प्रभात होना। काम आना, काम में आना अथवा इस्तेमाल होना। देखिए बच्चों, अब अन्य वचन के ओर चलेंगे। बच्चा, बच्चे। गली, गलियां। केला, केले। नौका, नौकाएं। प्रतियां, प्रति। पुस्तकें, पुस्तक। चलो बच्चों, अब विलोम शब्द देखेंगे। बहुत, कम। शाम, सुबह। सफल, असफल। अच्छा, बुरा। बड़ा, छोटा। अपना, पराया। देख लिया बच्चा। अनुरूपता की ओर चलेगी। गांधी जी राष्ट्रपिता। अब्दुल कलाम राष्ट्रपति, जनवादी राष्ट्रपति। मिसाइल मैन भी कहते हैं ना। जैनुल आबदीन जीजा। शमसुद्दीन चचेरे भाई। ट्रेन, भू यात्रा। नौका, जल यात्रा। हिंदू, मंदिर। इस्लाम, मस्जिद। देख लिया बच्चों। आप लोग को नोट्स निकला होगा, लिखेंगे ना आप लोग नोट्स को, और व्याकरण अंश को भी लिखना है। और इसके साथ एक एक्टिविटी है, आप लोग अब्दुल कलाम जी के संदेशों को इकट्ठा कीजिए। वो भी विद्यार्थियों को, छात्रों को जो संदेश दिए हैं, उनके बातें हैं, उनको इकट्ठा करके लिखिए। लिखेंगे ना? ठीक है बच्चों, अब मैं आपके लिए गृह कार्य दे रही हूँ। अब्दुल कलाम जी का जन्म कहाँ और कब हुआ? आशिया अम्मा जी अब्दुल कलाम को खाने में क्या क्या देती थी? लिखेंगे ना बच्चों? पाठ का पूरा नोट्स लिखिए, उसके साथ साथ गृह कार्य कीजिए और कलाम जी के संदेशों का इकट्ठा कीजिए। और एक बात है, आप लोग ಸಾಧ್ಯಾದ್ರೆ ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಪುಸ್ತಕಗಳು ಸಿಗುತ್ತೆ अब्दुल कलाम और ಬಗ್ಗೆ, ಅವನ್ನ ಓದಿ पढ़ेंगे ना आप लोग? बच्चों, पाठ के बारे में एक वीडियो चित्र है, देखेंगे। आप वीडियो चित्र को देखकर और भी ज्ञान बढ़ा सकते हैं। देखेंगे ना बच्चों? ठीक है।
धन्यवाद। बच्चों, आज हम मेरा बचपन पाठ के बारे में जानकारी प्राप्त करेंगे। इस पाठ के लेखक है अब्दुल कलाम। अब्दुल कलाम जी का जन्म 1921 में मद्रास राज्य के रामेश्वर कस्बे में एक मध्यम वर्गीय परिवार में हुआ था। इनके पिता का नाम था जैनुलब्दीन। कोई बहुत अच्छी औपचारिक शिक्षा नहीं हुई थी और न ही वे कोई बहुत धनी व्यक्ति थे। इसके बावजूद वे बुद्धिमान थे और उनमें उदारता की सच्ची भावना थी। उनकी माता का नाम था आसी अम्मा। कलाम जी के माता पिता को उनके समाज में आदर्श दंपति के रूप में देखा जाता था। कलाम जी अपने पुश्तैनी घर में रहते थे। रामेश्वरम की मस्जिद वाली गली में बना यह घर चूने पत्थर व ईंट से बना, पक्का और बड़ा था। कलाम जी के पिताजी आडंबरहीन व्यक्ति थे और सभी अनावश्यक एवं ऐशो आराम वाली चीजों से दूर रहते थे, पर घर में सभी आवश्यक चीजें समुचित मात्रा में सुलभता से उपलब्ध थी। मैं कह सकता हूँ कि मेरा बचपन बहुत ही निश्चिंतता और सादगी में बीता, भौतिक एवं भावनात्मक दोनों ही दृष्टि से। कलाम जी अपने माँ के साथ ही रसोई घर में नीचे बैठकर खाना खाया करते थे। उनके सामने केले का पत्ता बिछाती और फिर उस पर चावल एवं सुगंधित स्वादिष्ट सांभर डालती। साथ में घर का बना अचार और नारियल की ताजी चटनी भी होती। प्रतिष्ठित शिव मंदिर, जिसके कारण रामेश्वरम प्रसिद्ध तीर्थस्थल है, हमारे घर से 10 मिनट का पैदल रास्ता था। जिस इलाके में हम रहते थे वहाँ मुसलमान बहुत लोग रहते थे, लेकिन कुछ हिंदू लोग भी रहते थे। अपने मुसलमान पड़ोसियों के साथ मिलजुल कर रहते थे। हमारे इलाके में एक बहुत ही पुरानी मस्जिद थी, जहां शाम को नमाज के लिए मैं और मेरे पिताजी दोनों जाते थे। रामेश्वरम मंदिर के सबसे बड़े पुजारी पक्षी लक्ष्मण शास्त्री मेरे पिताजी के अभिन्न मित्र थे। आध्यात्मिक मामलों पर चर्चाएं करते थे। जब मैं प्रश्न पूछने के लिए लायक हो गया तो मेरे पिताजी को बार बार प्रश्न पूछता था। नमाज के बारे में पूछा तो मेरे पिताजी ने कहा, जब तुम नमाज पढ़ते हो तो तुम अपने शरीर से इतर ब्रह्मांड का एक हिस्सा बन जाते हो, जिसमें दौलत, आयु, जाति या धर्म पंथ का कोई भेदभाव नहीं होता। कलाम जी के पिताजी सुबह 4 बजे नमाज पढ़ने के साथ शुरू हो जाती थी। नमाज के बाद वे हमारे नारियल बाग जाया करते थे। बाग घर से करीब 4 मील दूर था। करीब दर्जन भर नारियल कंधे पर लिए पिताजी घर लौटते और उसके बाद ही उनका नाश्ता होता। कलाम जी अपनी विज्ञान एवं प्रौद्योगिकी की सारी जिंदगी में पिताजी की बातों का अनुसरण करने की कोशिश की है और बुनियादी सत्यों को समझने का प्रयत्न किया है। ऐसी कोई दैवी शक्ति है जरूर हमें भ्रम, दुखों, विषाद और असफलता से छुटकारा दिलाती है तथा सही रास्ता दिखाती है। पिताजी ने लकड़ी की नौकाएं बनाने का काम शुरू किया। उस समय मैं 6 साल का था। ये नौकाएं तीर्थ यात्रियों को रामेश्वरम से धनुषकोडी तक लाने ले जाने का काम आती थी। वहाँ स्थानीय ठेकेदार अहमद जलालुद्दीन के साथ पिताजी समुद्र तट के पास नौकाएं बनाने लगे। अहमद जलालुद्दीन की मेरी बड़ी बहन जोरा के साथ शादी हो गई। पिताजी का कारोबार काफी अच्छा चल रहा था। एक दिन 100 मील प्रति घंटों की रफ्तार में हवा चली और समुद्र में तूफान आ गया। तूफान में सेतुकरोही के कुछ लोग
मर गए, हमारी नावें बह गई, उसी में पावन पुल भी टूट गया और यात्रियों से भारी ट्रेन दुर्घटनाग्रस्त हो गई। तब तक मैंने सिर्फ समुद्र की खूबसूरती को ही देखा था। उसकी अपार एवं अनियंत्रित ऊर्जा ने मुझे हतप्रभ कर दिया। अहमद जलालुद्दीन मेरे अंतरंग मित्र थे। वो मुझसे करीबन 15 साल बड़े थे और मुझे आजाद कहकर पुकारते थे। हम दोनों रोजाना शाम को दूर तक साथ घूमने जाया करते थे। ज्यादा आध्यात्मिक विषयों पर चर्चा करते थे। अहमद जलालुद्दीन के बारे में बताना हो तो अंग्रेजी में ऐसे ही एक व्यक्ति थे। वे लिख सकते थे और मेरे संबंधियों जलालुद्दीन के बराबर शिक्षा का स्तर किसी का भी नहीं था और न ही किसी को उनके बराबर बाहरी दुनिया के बारे में पता था। जलालुद्दीन मुझे हमेशा शिक्षित व्यक्तियों, वैज्ञानिक खोजों, समकालीन साहित्य और चिकित्सा विज्ञान की उपलब्धियों के बारे में बताते रहते थे। कलाम जी को पुस्तक एक दुर्लभ वस्तु की तरह हुआ करती थी। वहाँ एक स्थानीय स्तर पर एक पूर्व क्रांतिकारी या कहिए उग्र राष्ट्रवादी STR मानिकम का निजी पुस्तकालय था। उन्होंने मुझे हमेशा पढ़ने के लिए प्रेरित किया करते थे। वहीं पर पढ़ने के लिए किताबें मैं हर दिन लाता था। मेरे जीवन में प्रेरित करने वाले या गहरा असर पड़ने वाले मेरे चचेरा भाई शमशुद्दीन थे। वह रामेश्वर में अखबारों के एकमात्र वितरक थे। अखबार रामेश्वर स्टेशन पर सुबह की ट्रेन से पहुंचते थे जो पावन से आती थी। इस अखबार एजेंसी को अकेले शमशुद्दीन ही चलाते थे। रामेश्वरम में अखबारों की जुमला 1000 प्रतियां बिकती थी। बचपन में मेरे 3 पक्के दोस्त थे। कलाम जी कहते हैं पहले है रामानंद शास्त्री, अरविंदन और शिव प्रकाश। ये तीनों ही ब्राह्मण परिवार के थे। रामानंद शास्त्री तो रामेश्वरम मंदिर के सबसे बड़े पुजारी पक्षी लक्ष्मण शास्त्री का बेटा था। अलग अलग धर्म, पालन पोषण, पढ़ाई लिखाई को लेकर हमें से किसी भी बच्चों ने कभी भी आपस में कोई भेदभाव नहीं किया। इस पाठक का यही आशय है कि भारत के राष्ट्रपति कलाम जी जीवन का एक साधारण सा उदाहरण है। उनके माता पिता का परिश्रम, आडंबरहीन जीवन सबके लिए आदर्श प्राय है। उनका परिवार अतिथियों की सेवा में धार्मिक एकता को मानता था। बच्चों के चैतन्यशील बहुमुखी व्यक्तित्व के निर्माण के लिए ऐसे आदर्श व्यक्तियों की जीवनी प्रेरणाप्रद होगा। धन्यवाद।